यस। नमस्कार। आज हम जो इंडस युवा के जो प्रोडक्ट इस्तेमाल करके उसका रिजल्ट जो भी मिला है उनके बारे में हम बात करेंगे और उनका रिजल्ट आज उनसे बात से हम सुनेंगे। नमस्कार। ಇವತ್ತು ನಾವು ಇಂಡಸ್ ಯುವ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಬಳಸಿ ಅದರ ಒಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡವರ ಅವರ ಅನುಭವಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅವರ ಮುಖಾಂತರ ಜನರು ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಪಡೆದ ರಿಸಲ್ಟ್ಗಳನ್ನು ಸಹ ಇವತ್ತಿನ दिनಗಳಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। सो फर्स्ट ऑफ ऑल मैं पहले से जो टेस्टमनी को देने के लिए जो हमारा सांगली से अभय सर को मैं वेलकम करता हूँ। यस अभय जी। हाँ सर, मेरा नाम अभय उपाध्याय, मैं सांगली से हूँ सर। मैंने एक 57 एज के एक जेंट्स को आईपल्स दिया था। सर, उनको प्रॉब्लम तो ऐसा बहुत सारा दिक्कत होता था, पेन होता था। तो मैंने बोला तो आप एक बार यूज कर लो। तो यूज करने के बाद उन्होंने मेरे से लेके गए, आईपल्स शुरू किया। मैंने जैसे बोला था वैसे उन्होंने ले लिया। 8 दिन के बाद उनका फोन आया कि मेरे को बहुत अच्छा फील हो रहा है। जो भी मेरे को थोड़ा सा पेन होता था, एक 10% कम हुआ है। और बाकी वो बोले कि अच्छा लग रहा है, बोले तो एक एनर्जेटिक लगता है। तो इन्होंने फोन करके बताया सर, और बोला खत्म होने के बाद दूसरी बोतल भी हम चालू करेंगे। थैंक यू वेरी मच। ಎಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಭಯ್ ಜಿ। ಎಸ್ ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ಅಭಯ್ ಅವರ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ 57 ವರ್ಷದ ಮೇಲ್। ಆಕ್ಚುಲಿ ಅವರಿಗೆ ಪೇನ್ ಇದ್ದು, ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಪೇನ್ ಇಶ್ಯೂ ಇತ್ತು ಮತ್ತು ಸೆವರಲ್ ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂಗಳಿತ್ತು। ಸೊ ಅವರಿಗೆ ಐಪಲ್ಸ್ ಅನ್ನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರು 8 ದಿನದಿಂದ ಐಪಲ್ಸ್ ಅನ್ನ ತಗೊಳ್ತಿದ್ದಾರೆ। 8 ದಿನ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಪೇನ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 10% ಗುಣ ಆಗಿದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರು ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಸಹ ಅವರು ಒಂದು ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಆಗಿ ಫೀಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಬಾಡಿ ಎನರ್ಜಿನ ಅವರು ಫೀಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಈ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಶೇರ್ ಮಾಡಿದವರು ಅಭಯ್ ಅವರು ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ। ಎಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಎಸ್ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇವಾಗ ಮೈಸೂರಿಂದ ಶಾಲಿನಿ ಅವರಿದ್ದಾರೆ। ಎಸ್ ವೆಲ್ಕಮ್ ಶಾಲಿನಿ ಅವರೇ। ನಮಸ್ತೆ ಸರ್, ಮೈಸೂರಿಂದ ಶಾಲಿನಿ ಕುಚಲ್ಗೌಡ ಅಂತ ಎಸ್ ಮೇಡಮ್। ಸರ್. 58 ವರ್ಷದ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಾನು ಐ ಕಾಫಿನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಸರ್. ಅವರು ಇವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬ್ರೈನ್ ಟ್ಯೂಮರ್ ಇತ್ತು ಸರ್. ಬ್ರೈನ್ ಟ್ಯೂಮರ್ ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ಮತ್ತೆ ಹಾರ್ಟ್ ಪೇಷಂಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ ಐ ಕಾಫಿ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸರ್. ಬ್ರೈನ್ ಟ್ಯೂಮರ್ ತಲೆನೋವು ಬರ್ತೈತೆ ಸರ್, ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ತಗೊಂಡ್ರು ಅವ್ರಿಗೆ ತಲೆನೋವು ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ಆರಾಮಿದೆ ಸರ್, ಅದರಿಂದ ರಿಲೀಫ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರಿಗೆ ತಲೆನೋವಿಂದ ರಿಲೀಫ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಮೋಷನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗೆ ಸರ್ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಸರ್. ನಾನ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಸರ್ ಅವ್ರು ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ಆರಾಮಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಅವರು. ಮತ್ತೆ ನಿದ್ದೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಐ ಕಾಫಿಯಿಂದ ತುಂಬಾ ರಿಸಲ್ಟ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸರ್ ಅವರಿಗೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು सर। यस थैंक यू शालिनी ಅವರೇ, ಒಂದು ವಂಡರ್ಫುಲ್ टेस्टमनी शेयर ಮಾಡಿದ್ದೀರಾ। जो अभी हमारा साथ शालिनी मैसूर से जो 58 एज का एक आदमी को, लेडीज या फीमेल शालिनी ಅವರೇ? जेंट्स है सर। हाँ, 58 एज का जेंट्स है जो उनका ब्रेन ट्यूमर का इश्यू था। जो ब्रेन ट्यूमर का इश्यू था और बैक पेन भी इश्यू था। जो ब्रेन ट्यूमर का इश्यू से जो उनका अलग बार बार हेडेक आता था, जो टैबलेट लिया तो भी हेडेक का जो वो कम नहीं होता था, और उनका मोशन भी इश्यू था, इसके लिए वो टैबलेट लेते थे। अभी जो उन्होंने आई कॉफी स्टार्ट करने के बाद उनको हेडेक भी नहीं आ रहे हैं, और उसके साथ जो उनका मोशन भी कंप्लीटली कंट्रोल में है। जो वो मोशन के लिए टैबलेट है तो वो टैबलेट उन्होंने बंद किया, जो उनका भी अच्छा रिजल्ट मिल गया। ये टेस्टमनी शेयर किया था जो शालिनी गौड़ा फ्रॉम मैसूर। यस थैंक यू। हम अभी अगला टेस्टमनी सुनेंगे। सो महाराष्ट्र से तुषार जी है। यस तुषार जी। नमस्ते सभी को। सर जी नमस्ते। मैं तुषार पाटिल, मुंबई महाराष्ट्र से। मेरी एज 42 है। मैं करीब 5 साल से डायबिटीज और शुगर, बीपी से मुझे दिक्कत थी। मेरा शुगर लेवल भी बढ़ गया था। मेरा जो करीब 5 साल से वही चल रहा था। मैं टैबलेट और गोली के ऊपर अपना जिंदगी चल रहा था। ऐसा ही एक आज दीपा जी ने मुझे आई कॉफी सजेस्ट किया। मैंने आई कॉफी 3 महीना पूरी तरह से लिया, और आज के डेट में 10 महीना हो गया है। मेरी बीपी की भी गोली बंद है और शुगर की भी गोली बंद है, और मुझे किसी भी प्रकार की दिक्कत नहीं है, और मेरा शुगर लेवल भी रिवर्स हो गया है। सर थैंक यू सर। यस सर। यस थैंक यू तुषार जी। जब आपने जो डायबिटिक आपको पहले था, जब आपका जब टाइप डायबिटिक का कितना था? सर मेरा जो फास्टिंग था ना, वो खाना खाने के पहले 150 रहता था, और खाना खाने के बाद मतलब खाना खाने के बाद मेरा 200 रहता था सर। ओके, 200 एबो रहता था। जी सर। यस और सर मेरा थैंक। जो 3 महीने का जो एवरेज शुगर था वो करीब 7.5 था सर। ಎಸ್ ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ತುಷಾರ್ ಜಿ। ಎಸ್ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಒಂದು ಸ್ವಂತ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿಯನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ರು। ಇದು ಪರ್ಸನಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ತುಷಾರ್ ಅವ್ರದ್ದು। ಅವರಿಗೆ 7 ವರ್ಷದಿಂದ ಡಯಾಬಿಟಿಕ್ ಇತ್ತು, ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು।
ಯಾವಾಗಲೂ ಅವರ ಶುಗರ್ 200ಗಳ ಮೇಲ್ಗಡೆ ಹಿಟ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಜೋ ಮೂರು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ 3 ಮಂತ್ ಅವರು ಐ ಕಾಫಿ ತಗೊಂಡು ಮಾಡಿದವಾಗ ಅದು ಕಂಟ್ರೋಲಿಗೆ ಬಂತು. ಈಗ 10th ಮಂತ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಇವಾಗ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಶುಗರ್ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ ಇವಾಗ. ಸೊ ಈ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಶೇರ್ ಮಾಡಿದವರು ತುಷಾರು ಫ್ರಮ್ ಮುಂಬೈ. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಜೋ ಆಗಲೇ ಇನ್ನೊಂದು ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ನಾವು ಕೇಳೋಣ. ಸೊ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪಟೇಣೆ ಅವರಿಂದ. ಎಸ್, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪಟೇಣೆ ಅವರೇ, ವೆಲ್ಕಮ್. ಸರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಸರ್ ಆವಾಜು? ಕೇಳ್ತಿದೆ ಕೇಳ್ತಿದೆ. ಆವಾಜ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ? ಎಸ್ ಎಸ್ ಎಸ್. ಅಚ್ಚಾ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪಟ್ನೆ, ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಂದು ಒಂದು ಪೇಷಂಟು ಲೇಡಿ ಲಾಸ್ಟ್ 15 years ಹಿಡಿದು ಇನ್ಸುಲಿನ್ ಯೂಸ್ ಮಾಡತ್ತಾರ ಸರ್, ಶುಗರ್ ಸೆಲೆಕ್ಟ್. ಈಗ ನಾನು ಒಂದು ಬಾಕ್ಸ್ ಐ ಕಾಫಿ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ರಿಕಮೆಂಡ್ ಮಾಡೀನಿ. ಈಗ ಒಂದು 15 days ಆಯ್ತು ಅವ್ರು ಯೂಸ್ ಮಾಡತ್ತಾರ ಐ ಕಾಫಿ ಬ್ಲ್ಯಾಕು. ಬಟ್ ಬೆಟರ್ ಫೀಲಿಂಗ್ ಅದ ಸರ್ ಅವರಿಗೆ. ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಇನ್ಸುಲಿನ್ದಿಂದು ಟ್ಯಾಬ್ಲೆಟಿಗೆ ತರ್ತೀವಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಅವ್ರು ಯೂಸ್ ಮಾಡತ್ತಾರ, ಮೊದ್ಲಿನಕ್ಕಿಂತ ಬೆಟರ್ ಫೀಲಿಂಗ್ ಅದ ಸರ್. ಅವ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಟಯರ್ಡ್ನೆಸ್ ಆಯ್ತಿತ್ತು, ಹಸಿವು ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲ ಅವ್ರದಿಂದ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಅದ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಮತ್ತು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಕಂಪ್ನಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. यस सर, थैंक यू मल्लिकार्जुन और जो ये टेस्टमनी मल्लिकार्जुन से बीदर से, जो उनका एक 15 साल का एक लेडीज को 15 साल से इंसुलिन का से द्वारा मतलब शुगर ज़्यादा था, इसके लिए इंसुलिन ले रहे थे. जो उनके अभी भी उन्होंने आई कॉफ़ी को शेयर किया था, जो 15 डेज हो गया. जो अभी 15 डेज से उनको एक्चुअली पहले बहुत सारा क्या टायर्डनेस होता था, और जो बुक का इश्यू था वो दोनों अभी नॉर्मल, मतलब वो दोनों कंट्रोल में है. सो ये टेस्टमनी शेयर किया था मल्लिकार्जुन पटाने से. थैंक यू मल्लिकार्जुन पटेल ಅವರೇ. ಎಸ್, ನಾವು ಇವಾಗ ಇನ್ನೊಂದು ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಕೇಳೋಣ. ಸೊ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಯಾಜಿ ಹೊನ್ನಾವರದಿಂದ. ಎಸ್ ಯಾಜಿ ಅವರು. ನಮಸ್ತೆ ಸರ್, ನಾನು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಯಾಜಿ ಅಂತ ಹೊನ್ನಾವರದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾನು ಮೈ ಓನ್ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿಯನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ನನ್ನ ಸ್ವಂತ ಅನುಭವ ಅದು. ಸುಮಾರು 3 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನನ್ನ ಧ್ವನಿಪೆಟ್ಟಿಗೆ ಮೇಲೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿತ್ತು, ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ತುಂಬ ಡಾಕ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಹೋದೆ ನಾನು. ಆವಾಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಮ್ಮ ಹೊನ್ನಾವರದಲ್ಲಿ ನಿಯರೆಸ್ಟ್ ENT ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಅವರಿದ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದೆ. ಅವರು ಒಂದು 8 ದಿವಸ ಮೆಡಿಸಿನ್ ಮಾಡಿದರು. ನಂತರ ಹೋದೆ, ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಹಾಗೇ ಇತ್ತು ಅದು. ನೀವು ಮಾತನ್ನೇ ಆಡಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ತೆ ಮಾತೇ ಆಡಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಮತ್ತೆ 8 ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಹೋದೆ. ಆವಾಗಲೂ ಸಹ ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯಿತು, ಏನೂ ಇದಾಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವರನ್ನೇ ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹಾಗೇ ಇದೆ, ಮತ್ತು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಒಂದು ಲೆಟ್ರ್ ಕೊಟ್ಟರು. ಆ ನಂತರ ಇನ್ನು ಇವರು ಒಬ್ಬರೇ ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಭಟ್ಕಳದಲ್ಲಿ ಒಂದು ENT ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಇದ್ದರು, ಅವರಿದ್ದಲ್ಲಿ ಹೋದೆ. ಅವರು ಸಹ ಸೇಮ್ ರಿಸಲ್ಟನ್ನು ಒಂದು 8 ದಿವಸ ಮೆಡಿಸಿನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಮತ್ತೆ 8 ದಿವಸ ಏನೂ ಮಾತಾಡಬಾರ್ದು ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಗ ಕೈ ಸನ್ನೆ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಲೆಟ್ರಲ್ಲಿ ಬರೆದು ತೋರಿಸೋದು ಪೆನ್ನಲ್ಲಿ, ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಹೋದೆ. ಆ ನಂತರ ಅವರು ಮತ್ತೆ 15 ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಹೋದಾಗ, ಇಲ್ಲ ನೀವು ಮಣಿಪಾಲಿಗೆ ಹೋಗಿ ಆಪರೇಷನ್ನೇ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಂತ ಅವರು ಲೆಟ್ರ್ ಕೊಟ್ಟರು. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಐಸಾಕ್ ಡಿಸೋಜಾಗೂ ನಾಗರಾಜ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಒಬ್ಬರು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ರು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯದ ಬಗ್ಗೆ. ಆವಾಗ ಐಸಾಕ್ ಸರ್ ಅಚಾನಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಫೋನ್ ಮಾಡಿದರು ನನಗೆ. ಈ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಈ ರಿಸಲ್ಟನ್ನು ನಾನು ತುಂಬ ಸಲ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಮೊದಲೇ, ಆದರೆ ಈಗ ಹೊಸಬರಿಗೆ ಅದು ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆವಾಗ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ನಾನು ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಾಗ, ಆವಾಗ ಅವರು ಐಪಲ್ಸನ್ನು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು. ಎಸ್, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಯಾಜಿ ಅವರ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇಶ್ಯೂ ಇಂದ ಡಿಸ್ಕನೆಕ್ಟ್ ಆಗಿರಬೇಕು. ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇಶ್ಯೂ ಇದೆಯಲ್ಲ? ಎಸ್ ಎಸ್, ಕಂಟಿನ್ಯೂ. ಓಕೆ, ನಾನು 3 ಐಪಲ್ಸನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ನನ್ನ ಧ್ವನಿ ಪೆಟ್ಟಿಗೆ ತುಂಬ ಕ್ಲೀನ್ ಆಯಿತು, ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಆವಾಗ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಮತ್ತೊಂದು 2 ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡಾಗ ನಂತರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು 5 ಐಪಲ್ಸ್ ಆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಡಾಕ್ಟರ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳಿದಾಗ
ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮದು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿದೆ, ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದರೆ ಐಪಲ್ಸು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನನಗೆ ಅದರದ್ದು ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೇನೆ. ಅಂಥ ಐಪಲ್ಸನ್ನು ನನಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಿದಂಥ ಐಸಕ್ ಸರಿಗೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಮನಸ್ಸು ಮಾಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅದು ಅಪರಾಧ ಆಗುತ್ತೆ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಕಂಪ್ನಿಗೂ ಸಹ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಒಂದು ಅದ್ಭುತ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿಯನ್ನು ನೀವು शेयर ಮಾಡಿದ್ದೀರಾ. जो एक्चुअली याजी सर एक्चुअली होन्नावर से जो उनका एक खुद का टेस्टमनी है एक्चुअली, जो उनको जो इंडस्ट्री का जो प्रोडक्ट आईपल्स इस्तेमाल करने के पहले जो उनका जो वॉइस का इश्यू था, जो उनको बात करने के लिए बहुत दिक्कत होता है, इसके लिए उन्होंने जो रिसेंट मेडिकल क्लिनिक को चेकअप किया तो जो डॉक्टर ने जो ईएनटी को सजेस्ट किया था, जो ईएनटी ने सजेस्ट किया था उसको 8 दिन का मेडिसिन के दिया था, बट 8 दिन मेडिसिन के बाद भी उनको ठीक नहीं हुआ. उसके बाद उन्होंने बेहतर और एक हॉस्पिटल को कांटेक्ट किया. जो कांटेक्ट करने के बाद उन्होंने बोला आपको बात नहीं करना है, मतलब जो मेडिसिन यूज करना है एक 10 दिन, और मेडिसिन यूज करना है, आपको बात नहीं करना है. जो इसके बाद 10 दिन के बाद भी उनका जो इम्प्रूवमेंट नहीं हुआ है, जो इसके लिए वो बात करने भी नहीं होता था, जो उन्होंने बोला आपको बड़ा मतलब जो डिस्ट्रिक्ट का बड़ा हॉस्पिटल को जाना है, उधर से आपको ऑपरेशन की जरूरत है. उसी टाइम के इनडायरेक्टली उनको आइजक सर उनको मिल गया. उन्होंने आइजक सर के द्वारा आईपल्स शुरू किया. आइजक सर ने उनका आईपल्स शेयर किया, मतलब जो उसको रेफर किया था, जो शेयर किया. उसके बाद उन्होंने आईपल्स शुरू किया. आईपल्स शुरू होने के बाद 3 महीने के बाद जो उसका वॉइस में मतलब जो प्रॉब्लम में इंप्रूवमेंट आ गया, हॉस्पिटल में दिखाया तो उन्होंने बोला अभी वो प्रॉब्लम कंट्रोल में है, नॉर्मल में है. उन्होंने और भी आईपल्स यूज किया. उसके बाद उनका जो भी प्रॉब्लम था कंप्लीटली नॉर्मल हो गया. ये पर्सनल टेस्टिमनी है. आज उसी का टेस्टिमनी से उन्होंने बिजनेस भी शुरू किया. आज बिजनेस भी शुरू कर बिजनेस भी बड़ा कामयाबी भी उन्होंने हासिल किया है. यस, ऐसा टेस्टिमनी शेयर किया था याजी सर ने. यस, थैंक यू. यस, आज अभी हम जो मुंबई जो पुणे से जो और एक शख्स हमारे साथ है, गिरीश जी है. सो वेलकम गिरीश जी. गुड इवनिंग सर. यस, गुड इवनिंग. सर मैंने 52 इयर्स की लेडीज को, उनको 20 साल से शुगर का दिक्कत थी, उन्होंने बहुत सारा किया, बट अभी मैंने उनको एक आई कॉफी दिया हुआ है. कल ही उनसे मेरा बात हुआ था, तो उनको जो पहले लेजीनेस आता था या फिर थकावट लगती थी, अभी उनको उससे रिलीफ मिल गया है. और अभी उन्होंने कल मुझे सेकंड ऑर्डर दिया है कि कल आप लेके आ जाना करके. ओके, कितना शुगर था उनका कुछ पता है? सर 400. 400 था. ओके ओके. अभी कितना दिन हो गया? सर 25 दिन हो चुका है. कितना? 25 दिन. एक बॉक्स हो चुका सर उनका. ओके ओके ओके, एक बॉक्स हो गया. यस, थैंक यू गिरीश जी, आपने एक बड़े टेस्ट मनी शेयर किया. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಗಿರೀಶ್ ಅವರ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಇದು ಆಕ್ಚುಲಿ 52 ವರ್ಷದ ಒಂದು ಲೇಡೀಸಿಗೆ ಶುಗರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು. 400ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಶುಗರ್ ಇದೆ. ಸೊ ಅವರಿಗೆ ಐ ಕಾಫಿನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಒಂದು ಐ ಕಾಫಿಯನ್ನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಐ ಕಾಫಿನ ಐ ಕಾಫಿನ ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಇವಾಗ ಅವರಿಗೆ ಲೇಸಿನೆಸ್ ಏನಿತ್ತು ಅದು ಸಹ ಕಂಟ್ರೋಲ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ. ಪ್ಲಸ್ ಅವರು ರಿಲೀಫ್ ಅನ್ನ ಪಡಿತಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರು ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಸೆಕೆಂಡ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಈಗ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಗಿರೀಶ್ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಎಸ್ ಎಸ್, जो हमारे अभी ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಶೇರ್ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಸಾವಿತ್ರಿ ಭಟ್ ಹೊನ್ನಾವರ್. ಎಸ್ ಸಾವಿತ್ರಿ ಭಟ್ ಅವರೇ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಐಕಾರ್ ಚಿತ್ರವನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ 38 ವರ್ಷದ ಮಹಿಳೆ, ಅವಳಿಗೆ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಥೈರಾಯ್ಡ್ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ಮತ್ತೆ ಅವಳಿಗೆ ಹೆಮೋಗ್ಲೋಬಿನ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಹೆಮೋಗ್ಲೋಬಿನ್ ಹಾಕೋ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಉಡುಪಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಸರ್. ಅವ್ರ ಗಂಡ ತುಂಬಾ ಬಡವರು, ಅವರು ಸರ್ ರಿಕ್ಷಾದಲ್ಲೇ ಜೀವನ ಆಗ್ಬೇಕು. ಆದರೆ ಅವಳಿಗೆ ಕಡಿಮೆನೇ ಆಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಿರಾಯ್ಡ್ ಹಾಕ್ತಿದ್ರು ಅಲ್ಲಿ. ಅದರಿಂದ ಅವಳು ಬರೇ ಮಬ್ಬಾಗಿ ಮಲ್ಕೊಂಡೇ ಇರ್ತಿದ್ರು, ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳು ಸಹಿತ ಗುರ್ತಾ ಹಿಡಿದಿಲ್ಲ. ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ಉಳ್ಕೊಂಡ್ರು. ಅವಾಗ ಅವಳಿಗೆ ನನ್ನ ಕೈಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು, ಈ ತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಳ ಗಂಡ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಪರಿಚಯದವರು. ನಾನು 7 ಐ ಕೇರ್ ಬಾಟ್ಲು ಕೊಟ್ಟಿನಿ ಸರ್. ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳಿದೇವೆ ಅದೇ ರೀತಿ ತಕೊಂಡ್ಲು ಅವಳು. ಈಗ ಅವಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದಾಳೆ. ಅವ್ರ ಥೈರಾಯ್ಡ್ ಸಮಸ್ಯೆನೂ ಇಲ್ಲ. ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಬಂದವಳಿಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಉಳ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಸರ್. ಐ ಕೇರ್ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಇಂದು ಸೇವಾ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಅವಕಾಶಕ್ಕಾಗಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. यस, थैंक यू सावित्री और. सो ये होन्नावर से एक टेस्टमनी है सावित्री मैडम का है, जो 38 एज का फीमेल थी. एक्चुअली उनको थायराइड का इश्यू था और जो भी हीमोग्लोबिन भी प्रॉब्लम था. इसके लिए वो जो पैसे दूर जो डिस्ट्रिक्ट लेवल में हॉस्पिटल में चले जाते थे, जो बहुत बहुत गरीब की भी था, उनका फाइनेंशियली भी थोड़ा बहुत मुश्किल भी था.
जो उनका जो हॉस्पिटल में उनको स्टेरॉइड दिए देते जो मैनेज करने के लिए, उसकी वजह से उनको बहुत थकान भी आता था और जाते जाते उनको जो रिकॉग्निशन करने के लिए भी बहुत मुश्किल होता था। जो सावित्री मैडम ने उनको आई केयर सजेस्ट किया था, उन्होंने 7 महीने से आई केयर यूज कर रहे हैं। अभी उनका थायराइड भी नॉर्मल है, जो भी प्रॉब्लम थी वो भी नॉर्मल है, वो अभी नॉर्मल से काम करके जिंदगी गुजार रहे हैं और उनका बहुत बड़ी रिजल्ट है, ये एक बहुत बड़ी रिजल्ट हम बोल सकते हैं। ये ಟೆಸ್ಟಿಮನಿ ಶೇರ್ किया था ಸಾವಿತ್ರಿ ಮೇಡಮ್ ने। ಸೊ ಈಗ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಕನಕಪುರದಿಂದ ನರಸಿಂಹರಾಜ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ। ಎಸ್ ನರಸಿಂಹರಾಜ್ ಅವರೇ, ನಮಸ್ತೆ, ವೆಲ್ಕಮ್। ಮ್ಯೂಟ್, ಎಸ್ ಹೇಳಿ ಸರ್. ನಾವೊಂದು ಪೇಷಂಟ್ಗೆ ಸುನೀತಾ ಅಂತ 40 ಇಯರ್ಸ್. ಹಲೋ ಎಸ್ ಎಸ್ ಹಲೋ ಎಸ್ ಹೇಳಿ 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 ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿ। ಸರ್, ಅವರು ಎಲ್ಲ ನರ್ಸಿಂಗ್ ಹೋಮಲ್ಲೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಕೈ ಕಾಲೆಲ್ಲ ಉರಿ ಇತ್ತು ಸರ್. ಹ್ಮ್ ಹ್ಮ್ ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಿಸ್ದೆ. ಅವರು 1 ಬಾಟ್ಲು ಕುಡಿದ್ರು, 2ನೇ ಬಾಟ್ಲು ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗೆಲ್ಲ ಕೈ ಕಾಲು ಉರಿ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದೆಯಂತೆ ಸರ್. ಅವ್ರಿಗೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆಯಂತೆ ಸರ್ ಐಪಲ್. ಎಸ್, ಓಕೆ, ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನರಸಿಂಹರಾಜ್, ನಿಮಗೂ ಸಹ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ रिजल्टಗೋಸ್ಕರ। यस जी है, और एक टेस्टमनी है कनकपुर से, बैंगलोर से, जो 40 एज का एक लेडी थी, उनको एक्चुअली पेन का और इरिटेशन का इश्यू था, जो उन्होंने आईपल्स को सजेस्ट किया था। जो एक बॉटल अभी यूज किया है, जो वो भी पेन का इश्यू था, वो पेन कम हो गया और उनका भी अब वो रिलीफ भी मिल गया। ये टेस्टमनी शेयर किया था जो राजू से, नसीम राजू से, जो कनकपुरा से। थैंक यू। यस यस, अभी हम अगले टेस्टमनी सुनेंगे जो मुंबई से, डॉक्टर दलवी से। यस डॉक्टर दलवी सर। गुड इवनिंग, नमस्ते सभी को। मैं वैजनाथ दलवी मुंबई कल्याण से हूँ। मेरा एक 37 एज की एक लेडी है, उनका हार्मोन अनबैलेंस था। एक्चुअली जब वो मेरे पास आए थे तब उनका इशू क्या था कि उनके बॉडी में पूरा स्वेलिंग आया था और बॉडी में स्वेलिंग आने के बाद भी वो जब पेन बहुत होता है, इसके लिए हर दिन वो 2 से 3 पेन किलर लेते थे और उनका हेडेक भी बहुत होता था। उसके वजह से वो उनको और एक आदत लग गई थी कि दिन में 2 से 3 बार चाय पीना था, वो हमेशा उनका रूटीन बना था। तो लेकिन बहुत बॉडी को स्वेलिंग आने के बाद जब उनके कोई भी पार्ट को टच करते, मतलब हाथ को भी टच करते या फिर फेस को भी टच करते, तो उनका पेन बहुत होता था। तो एक बार मेरे पास आए और जब मैंने उनको आई केयर सजेस्ट किया और आई केयर सजेस्ट करने के बाद उनका पहले 10 दिन में, मतलब उनको 3 टाइम बोला था, पहले 10 दिन में ही उनका 1 बॉटल खत्म हो गया और उनका जो बॉडी पेन था वो पूरा रिलीफ हो गया। और जब से वो आई केयर लेना स्टार्ट कर दिया, उन्होंने चाय बंद कर दिया और पेन किलर बंद कर दिया। तो ये पूरा पेन किलर और चाय बंद करने के बाद भी उनको एक बार भी बॉडी पेन नहीं हुआ या फिर उनका हेडेक नहीं हुआ। तो ये अच्छा सा रिजल्ट आया। उसके बाद में फिर उन्होंने कंटिन्यू किया कि मैंने फिर आईपल्स भी उसके साथ में जोड़ दिया। तो 3 आई केयर और 2 आईपल्स, अभी तक उन्होंने 5 प्रोडक्ट लिए हैं। हम 5 प्रोडक्ट लिए हैं और अच्छा सा रिजल्ट आया था। 2 दिन पहले वो और एक बोतल लेके गए, तो बहुत अच्छा सा रिजल्ट आया। उन्होंने थैंक यू भी बोला है, थैंक यू इंडस्ट्री ऐसा बोला है। तो थैंक यू सर। ಎಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಡಾಕ್ಟರ್ ದಲ್ವಿ ಸರ್, आपने बढ़िया एक रिजल्ट बता दिया। ಎಸ್, ಸೊ ಇದು ಮುಂಬೈಯಿಂದ ಒಂದು ಟೆಸ್ಟಮನಿ ಡಾಕ್ಟರ್ ದಲ್ವಿ ಅವರ ಮುಖಾಂತರ 37 ವರ್ಷದ ಒಂದು ಲೇಡಿಗೆ ಹಾರ್ಮೋನಲ್ ಇಂಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇಶ್ಯೂ ಇತ್ತು, ಜೊತೆಗೆ ಬಾಡಿ ಸ್ವೆಲ್ಲಿಂಗ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ಸೊ ಏನಾಗ್ತಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಡಿಗೆ ಪೇನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಪೇನ್ ಕಿಲ್ಲರ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ರೆಗ್ಯುಲರ್ ಹೆಡ್ಡೇಕ್ ಅನ್ನ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಆ ಹೆಡ್ಡೇಕ್ ಅನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಬಾರಿ ಟೀ ಮಾಡ್ತಿರೋದು ಡೈಲಿ ಒಂದು ರೆಗ್ಯುಲರ್ ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿತ್ತು। ಜೊತೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಪೇನ್ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಯಾವ್ದಾದ್ರು ಬಾಡಿಯ ಟಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಲೈಕ್ ಕೈ ಮತ್ತೆ ಹೆಡ್ ಅನ್ನ ಯಾವ್ದು ಮುಖವನ್ನ ಟಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೇನ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಐ ಕೇರ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಐ ಕೇರ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ 3 ಟೈಮ್ಸ್, ಈಗ ನಾರ್ಮಲ್ ನಾವು 2 ಟೈಮ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅವರು 3 ಟೈಮ್ಸ್ ಅನ್ನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। ಸೊ 3 ಟೈಮ್ಸ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ 10 ದಿನ ಆಗದವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಲೋಲಿ ಬಾಡಿ ಪೇನ್ ರಿಲೀಫ್ ಆಯ್ತು, ರಿಲೀಫ್ ಆಗ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು। ಅದೇ ರೀತಿ ಅವರು ಐ ಕೇರ್ ಅನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರು। ಸೊ ಐ ಕೇರ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ಟೀ ಸ್ಟಾಪ್ ಆಯ್ತು, ಜೊತೆಗೆ ಅವ್ರದ್ದು ಪೇನ್ ಕಿಲ್ಲರ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಅದನ್ನು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು।
ಅದ ನಂತರ ಡಾಕ್ಟರ್ ದಲ್ವಿ ಅವರು ಅವರಿಗೆ ಐಪಲ್ಸ್ ಅನ್ನು ಸಹ ಆಡ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತನಕ 5 ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಅವರ ಬಾಡಿಯ ಪೇನ್ ಅನ್ನೋದು ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿದೆ, ಸ್ವೆಲ್ಲಿಂಗ್ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿದೆ, ಜೊತೆಗೆ ಪೇನ್ ಕಿಲ್ಲರ್ ತಗೊಳ್ಳೋದನ್ನ ಅವರು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಹೆಲ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದು ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮುಂಬೈಯಿಂದ. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯू दलवी सर. और एक टेस्ट मनी सुनेंगे हम कुसुम गौरा जैसे. यस कुसुम जी. नमस्ते सभी को. एक्चुअली मैं महाराष्ट्र सांगली से कुसुम गौरा जी बात कर रही हूँ. एक्चुअली है 45 इयर्स की. उन्हें बहुत सालों से यानी कि मुझे लगता है करीब 9-10 महीने से था. बहुत सारे एलोपैथिक एंड आयुर्वेदिक मेडिसिन उन्होंने ली थी, लेकिन उससे कोई इम्प्रूवमेंट नहीं आ रहा था. तो हमने उन्हें ब्लैक आई कॉफी सजेस्ट किया था. तो एक ही पाउच में सर मुझे भी सुनकर हैरानी हुई कि एक ही पाउच में वो किडनी स्टोन बाहर निकल पड़ा. 2 स्टोन थे और वो स्टोन लेके हमें दिखाने पर भी आ गई, क्योंकि वो बहुत दिनों से वो दर्द सह रही थी. तो बहुत ही अच्छा रिजल्ट है सर. तब से उनका पेट दर्द भी कम हो गया है सर. थैंक यू सर. यस, ओके. आप अभी तक आप उन्होंने कितना प्रोडक्ट लिया है? नहीं, अभी एक ही बॉक्स लिया था, उसमें से एक ही पाउच उन्होंने लिया. सेकेंड डे में ही उनका वो किडनी स्टोन बाहर आ गया सर. ಓಕೆ, ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. 45 ಏಜಿನವ್ರದ್ದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕಿಡ್ನಿ ಸ್ಟೋನ್ ಆಗಿತ್ತು, ತುಂಬ ಪೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕುಸುಮ್ ಗೌರಜ್ ಅವರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಐ ಕಾಫಿನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಶಾಕಿಂಗ್ ರಿಸಲ್ಟ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದೇ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಅವರ ಕಿಡ್ನಿ ಸ್ಟೋನ್ ಅನ್ನೋದು ಏನಿತ್ತು ಅಷ್ಟು ಅನ್ನೋದು ಹೊರಗಡೆ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಅವರು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಹೆಲ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. जो ये टेस्टमनी शेयर किया था कुसुम गौरा जी ने. यस, थैंक यू फॉर आपको शेयरिंग करने के लिए. यस यस दिल्ली से. ओके, यस, हमारे साथ अभी और एक बार गिरीश जी है. यस गिरीश जी. गुड इवनिंग सर. या गुड इवनिंग. सर मैंने 26 साल की लेडीज को थोड़ा व्हाइट डिस्चार्ज का इश्यू था, और जस्ट उनका भी एक 8 महीने और शादी हो चुका है. तो उनके घर वाले बहुत परेशान थे क्योंकि जस्ट न्यू मैरिड हुआ था और व्हाइट डिस्चार्ज ज्यादा जा रहा था. वो बहुत परेशान थे, डॉक्टर भी किया उन्होंने. तो उन्होंने मुझे जस्ट कांटेक्ट किया कि आपके पास, मेरा स्टेटस देके मुझे कांटेक्ट किया कि आपके पास कुछ है क्या, जो ऐसे ऐसे इशू हो रहा है. तो उनको मैंने बोला है मेरे पास. मैंने उनको आई के सजेशन किया, बट उन्होंने वो एक बोतल कम से कम 1 से 1.5 महीना यूज किया सर. और 1.5 महीना क्योंकि उनके पास टाइम नहीं रहता था, वो थोड़ी बिजी रहती थी ना, तो वो एक ही टाइम ले रही थी. और अभी उनका 2 दिन पहले मुझे फोन आया, तो हमको सेकंड बोतल चाहिए. और उनकी मॉम मतलब जो लड़की है ना, उसकी मॉम बता रही थी, उसके अभी सासू ने बोला है कि बहुत अच्छा रिजल्ट आया है, उनको फर्क भी बहुत अच्छा गिरा है. और अभी उनको देने की जो रिस्पॉन्सिबिलिटी है मैं खुद लूंगी और मैं उनको दे दूंगी, और हम लोग को अच्छा रिजल्ट आ चुका है सर. ಎಸ್, ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಗಿರೀಶ್ ಜಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಎಸ್, ಇದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಮುಂಬೈಯಿಂದ ಗಿರೀಶ್ ಅವರ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಒಂದು ಲೇಡೀಸಿಗೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ವೈಟ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಇಶ್ಯೂ ಇತ್ತು, ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಇಶ್ಯೂ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರ ಸ್ಟೇಟಸ್ ಅನ್ನು ನೋಡಿ ಅವರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಇವರು ಐಕೇರನ್ನ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. 1.5 ತಿಂಗಳಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ 2 ದಿನ ಆದ್ಮೇಲೆ ಅವರ ಅತ್ತೆಯವರಿಂದ ಕಾಲ್ ಬಂದಿತ್ತು. ಸೊ ಅವರಿಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಬಾಟ್ಲಿದ ಅಗತ್ಯ ಇದೆ, ಪ್ಲಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇಂದ ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಬರ್ತಿದೆ. ಸೊ ಬಿಸಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ 1 ಡೇ ತಗೊಳ್ತಿದ್ರು, 2 ಟೈಮ್ಸ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಗೊಳ್ಳುವಂಗೆ ಅವ್ರನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಸಹ ಅವರು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಅನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಶೇರ್ ಮಾಡಿದವರು ಗಿರೀಶ್ ಮುಂಬೈಯಿಂದ. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಗಿರೀಶ್ ಜಿ. ಎಸ್, हम अभी और एक टेस्ट मनी सुनेंगे अक्षर दादी से. यस अक्षर दादी. यस अक्षर दादी. गुड इव्हिनिंग सर. यस गुड इव्हनिंग. मी अक्षदा लकडे बोलते. सातारा ओझऱ्यावरून बोलत आहे. मी एका पेशंटला आहे ना आय कॉपी हे प्रोडक्ट दिलं होतं. त्यांनी कंटिन्यू 4 महिने घेतलं. त्यांची आता शुगर नॉर्मल झाले आणि त्यांच्या गोळ्या सुद्धा बंद झालेत. उनको त्यांचं एक्चुअली नाव रामचंद्र जाधव आहे. ओके, उनको एक्चुअली कितना शुगर था आपको कुछ पता है? शुगर आता सध्या त्यांची 70-140 वर आली. नॉर्मल आहे त्यांची शुगर. ओके, यस, थँक यू अक्षदा जी.
और एक टेस्टमनी अक्षता जी से। एक्चुअली ये एक मेल का टेस्टमनी था जो शुगर का प्रॉब्लम था, 400 के ज्यादा था। 4 महीने से अभी आई कॉफी यूज कर रहे हैं। वो 400 का था पहले, अभी अभी टेस्ट किया तो वो नॉर्मल हो गया। ये टेस्टमनी शेयर किया था अक्षता जी ने। सो थैंक यू अक्षता जी। सो जो और एक टेस्टमनी हमारा डॉक्टर दलवी से सुनेंगे। यस, वेलकम दलवी जी। सर नमस्ते। यस, नमस्ते। मैंने एक 52 का एज का एक इंसान था। तो उनका जो एक स्पाइन का इशू था। उनका जो स्पाइन L4 L5 से है ना, पूरा पूरा बेंड हो गया था, क्योंकि वो स्पाइन में गैप आ गया था। वो जो डिस्क रहते ना, वो कंप्रेस हो गया था। तो मैंने उनको आईपल्स सजेस्ट किया था। तो उन्होंने कम से कम 4 आईपल्स लिए, और 4 आईपल्स के बाद वापस मुझे मिले ही नहीं। वो आए भी नहीं और फोन भी नहीं, एक बार किया था लेकिन उठाए नहीं। लेकिन उनकी भांजी जब आज मेरे पास आई थी, तो मैंने उनको उनसे पूछा कि उनके अंकल है, उनका क्या हुआ। तो बोलते हैं नहीं, वो आपने कुछ दवाई दिया था, तो उससे पूरा ठीक हो गया और एकदम मस्त है। तो मैंने उनसे बात भी किया, तो बोल रहे थे कि अभी आदमी ठीक होने के बाद वापस आने की जरूरत क्या है। तो मतलब उनको मैं टेस्टिमनी लेना था। तो उन्होंने क्या बोला कि मैं ठीक हो गया हूँ, तो बार बार बताने की जरूरत क्या है कि मैं ठीक हो गया हूँ। तो बहुत अच्छा टेस्टिमनी रहा उनका। जो स्पाइन में L4 L5 में एक गैप आया था, और जो डिस्क कंप्रेस हो गया था, तो वो वापस से उठ गया। और जो पूरा बॉडी, एक लेग साइड में एक पेन होता था साइटिका टाइप, तो वो भी बंद हो गया। और बहुत अच्छा सा रिजल्ट आया। कम से कम 4 महीना हो गया। उन्होंने पूरा मतलब बिल्कुल भी पेन नहीं है, और 4 महीने से एकदम ठीक है। थैंक यू सर। ಎಸ್ ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ದಲಿ ಸರ್ ಫಾರ್ ವಂಡರ್ಫುಲ್ ರಿಸಲ್ಟ್. ಜೋ 52 ಏಜ್ ಕಾ ಏಕ್ 52 ವರ್ಷದ ಒಬ್ಬ ಏಜ್ ಅವರಿಗೆ ಪರ್ಸನಿಗೆ ಆಕ್ಚುಲಿ ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿತ್ತು. L4 L5 ಮಧ್ಯೆ ಗ್ಯಾಪ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗಿತ್ತು, ಡಿಸ್ಕ್ ಕಂಪ್ರೆಸ್ ಆಗಿತ್ತು. ಸೊ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಲ್ವಿ ಅವರಿಗೆ ಐಪಲ್ಸ್ ಅನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಐಪಲ್ಸ್ ಅನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ 4 ಬಾಟಲ್ ಅನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದ ನಂತರ ಅವ್ರನ್ನ ಅವ್ರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರ ರಿಲೇಟಿವ್ ಒಬ್ರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಆದ್ರು. ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇಲ್ಲ, ಅವರು ನೀವು ಕೊಟ್ಟಿರೋದು ಯಾವುದೋ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇಂದ ಅವರು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಇವ್ರು ಹೋಗಿ ಅವ್ರನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಸೊ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ನನಗೆ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಸೊ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಸೊ ನಾನು ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಕ್ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಹ್ಯಾಪಿ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ಸೊ ಈ ಟೆಸ್ಟ್ ಮನಿ ಶೇರ್ ಮಾಡಿದವರು ಮುಂಬೈಯಿಂದ ದಲ್ವಿ ಅವರು. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ದಲ್ವಿ ಜಿ. यस, अभी तक आपने बहुत सारे लोगों का टेस्टमनी देखा है जो इंडस युवा के द्वारा प्रोडक्ट इस्तेमाल करके जो उनका लाइव रिजल्ट, जो उनको और उनका कस्टमर का लाइव रिजल्ट अभी हमने जो बहुत सारे लोगों से सुना है. ನಾವು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಇಂಡಸ್ ಯುವ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಬಳಸಿ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಇದನ್ನ ಅವರ ಕಸ್ಟಮರ್ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಿಕ್ಕಿರುವಂತಹ ಟೆಸ್ಟಮನಿಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಇಂಡಸ್ ಯುವ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಇಂಡಸ್ ಯುವ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ ಹತ್ರ ಮಾತ್ರ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ. ಸೊ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇಂದ ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಅನ್ನ ಪಡಿಬಹುದು. ಮುಂದೆ ಒಂದು ನಾವು ಹೆಲ್ತ್ ಅನ್ನ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಇದು ತುಂಬಾ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. जो इंडस युवा का प्रोडक्ट है ना, जो भी इंडस डिस्ट्रीब्यूटर है उनके, और ये लिंक आपने किसको शेयर किया था, उनका द्वारा ही आपको ये प्रोडक्ट मिलेगा. और कोई भी ऑनलाइन प्लेटफॉर्म में और कोई भी हमारा प्रोडक्ट नहीं मिलेगा, ये आपको ध्यान में रखना है. जो इंडस युवा प्रोडक्ट आपको स्वस्थ रखने के लिए और आने वाला दिन में जो भी बीमारी से आपको बाहर आने के लिए ये मदद करेगा. इसके लिए आपको जरूर इस्तेमाल करना है. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈ ಒಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನದ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಬರ್ದಿದಂಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇದು ನಿಮಗೆ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಲಿಂಕ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರನೇ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು ಯಾವುದೇ ಆನ್ಲೈನ್ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅವೈಲೇಬಲ್ಗಳು ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಿಮ್ಮ ಗಮನದಲ್ಲಿರಲಿ. ಎಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.